Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture, Science and Technology and Crop Science paper first. In previous lecture, explain the methods of fertilizer application, solid form and liquid form. तर आपण या अगोदर लेक्चर नंबर 12 and 13 मध्ये आपण फर्टिलायझर कसं अप्लाय करायला पाहिजे, सॉलिड फॉर्म मधलं आणि लिक्विड फॉर्म मधलं याचं दोन्ही लेक्चर मध्ये सविस्तर आपण माहिती बघितलेली आहे. तर आज आपण लेक्चर नंबर 15 मध्ये बघत आहोत मेथड्स ऑफ बायो फर्टिलायझर एप्लीकेशन और एप्लीकेशन ऑफ बायो फर्टिलायझर. तर आपण बायो फर्टिलायझर कशा पद्धतीनं त्याचं वापर केलं जातं, कशा पद्धतीनं कोणकोणत्या पद्धतीनं त्याचं वापर केलं जातं याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर ॲप्लिकेशन ऑफ बायो फर्टिलायझर सीड इनॉक्युलेशन मेथड. सीड इनॉक्युलेशन मेथड पहिली मेथड कोणती, बायो फर्टिलायझर कोणती आहेत माहीत आहे का? रायझोबियम कल्चर, अझोटोबॅक्टर, PSB, trichoderma. These are the well-known example of biofertilizer. Nitrogen fixing biofertilizer and phosphorus solubilizing biofertilizer and decomposer biofertilizer. असं 3 गटामध्ये विभागणी केली आपण. तर ते जे बायोफर्टिलायझर आहेत त्याचा कशा पद्धतीनं वापर केलं जातं ते आपल्याला मेथड बघायची आहे. तर पहिलं सीड इनॉक्युलेशन मेथड. Biofertilizer is a mixed in wheat flour with suitable amount of water and then seeds are dipped. तर सीड इनॉक्युलेशन म्हणजे गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये थोडं पाणी मिक्स करायचं आणि त्यामध्ये बायोफर्टिलायझर मिक्स करायचं. त्यामध्ये काय करायचं, बायोफर्टिलायझर मिक्स करायचं आणि त्यामध्ये मग बियाणं आपल्याला अर्धा तास म्हणजे 30 मिनिट्स पर्यंत ते बियाणं त्याच्यामध्ये सोक करायचं, भिजू घालायचं. तर हे आहे सीड इनॉक्युलेशन मेथड. काय काय म्हटलं आपण, गव्हाचं पीठ घेणे, पाणी टाकणे, त्याचं पातळ उंडा तयार करायचं, त्यामध्ये बी बुडवायचं आणि ते अर्धा तास ठेवायचं. Treated seeds are kept in shade for 30 minutes and used for sowing. मग त्यामधून बुडून काढून नंतर काय करायचं, त्याच्यामधून काढल्यानंतर अर्धा तास सावलीमध्ये वाळू द्यायचं, त्याला अर्धा तास सावलीमध्ये वाळू द्यायचं आणि नंतर ते बियाणं पेरणीसाठी वापरायचं. फॉर 20 kg सीड यूज 200 ग्रॅम बायो फर्टिलायझर अँड 250 ग्रॅम व्हीट फ्लोअर. मग याचं प्रमाण जर 20 किलो बियाणासाठी म्हणजे 10 किलोचे आपण घेऊ शकतो. 10 किलो बियाणासाठी आपण 100 ग्रॅम बायोफर्टिलायझर घ्यायचं आणि 125 ग्रॅम गव्हाचं पीठ घ्यायचं. या प्रमाणामध्ये वापरायचं सीड इनॉक्युलेशन करण्यासाठी. काय काय म्हटलं आपण, 100 ग्रॅम बायोफर्टिलायझर जसं रायझोबियम कल्चर आहे 100 ग्रॅम आणि 125 ग्रॅम गव्हाचं पीठ, त्याला व्यवस्थित पाणी घालायचं आणि ते बियाणं त्याच्यामध्ये 10 किलो बियाणं त्यामध्ये सोक करायचं म्हणजे बुडवायचं, नंतर बाहेर काढायचं आणि अर्धा तास त्याला सावलीमध्ये वाळू द्यायचं. तर ही पद्धत झाली सीड इनॉक्युलेशन मेथडची. बायोफर्टिलायझर कशा पद्धतीने वापरलं जातं, सीड इनॉक्युलेशन केलं जातं, त्याला काय म्हणतात, सीड इनॉक्युलेशन या पद्धतीनं. तर व्हीट फ्लोअर घ्यायचं आहे ना, हे बियाणं आहे, फ्लोअर घ्यायचं आपण, त्या पातळ थोडं करायचं, त्यामध्ये बी बुडवायचं आणि काढायचं, सावलीमध्ये वाळू घालायचं. तर हे सीड ट्रीटमेंट आहे, हे सीड ट्रीटमेंट केली जाते, ते सीड इनॉक्युलेशन होतं. रूट इनॉक्युलेशन मेथड सेकंड काय, रूट इनॉक्युलेशन. बायोफर्टिलायझर्स मिक्स्ड इन वॉटर and roots of clean seedlings are dipped in solution for 120 minutes
बिफोर ट्रान्सप्लांटिंग. 2 तास अगोदर, लागवडीच्या अगोदर रोपटे अपरूटिंग करून त्याचे मुळं हे कशामध्ये, बायो फर्टिलायझर सोल्युशनमध्ये बुडून ठेवायचं. यूज 200 ग्रॅम बायो फर्टिलायझर फॉर 5 to 6 लिटर्स ऑफ वॉटर. तर 5 ते 6 लिटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम बायो फर्टिलायझर सोल्युशन तयार करायचं आणि त्यामध्ये रोपट्याचे मुळं बुडून ठेवायचं लागवड करण्या अगोदर 2 तास आणि ते लागवड करायचं. याला म्हणतात रूट इनॉक्युलेशन. पहिलं सीड इनॉक्युलेशन, आता रूट इनॉक्युलेशन, देन सॉइल अप्लिकेशन. नेक्स्ट काय, सॉइल अप्लिकेशन. बायो फर्टिलायझर मिक्स्ड विथ कंपोस्ट अँड सॉइल मिक्सचर अँड देन स्प्रेड इन फील्ड. दुसरं सॉइल अप्लिकेशन. जमिनीमध्ये फर्टिलायझर अप्लाय करायचं असेल, बायो फर्टिलायझर जैविक खत, तर त्यामध्ये आपलं जे शेणखत आहे ते शेणखत आणि बायो फर्टिलायझर हे मिक्स करायचं आणि फेकून द्यायचं जमिनीवर, शेतामध्ये. यूज 5 kg बायो फर्टिलायझर फॉर 1 हेक्टर फील्ड अँड मिक्स इट विथ 25 kg कंपोस्ट अँड 50 kg सॉइल बिफोर स्प्रेडिंग. 1 हेक्टरमध्ये आपल्याला वापरायचं असेल बायो फर्टिलायझर तर 5 किलो बायो फर्टिलायझर, त्याबरोबर 25 किलो शेणखत आणि 50 किलो माती याचं मिश्रण करायचं आणि पूर्ण 1 हेक्टरमध्ये ते फेकून द्यायचं. तर ही पद्धत आहे सॉइल अप्लिकेशनची. किती बघितले आपण, सीड इनॉक्युलेशन, रूट इनॉक्युलेशन आणि सॉइल अप्लिकेशन. तर 3 पद्धतीनं आपण बायो फर्टिलायझर वापरू शकतो. नेक्स्ट, या पद्धतीनं आपण हे जे रोपटे याच्यामध्ये सोल्युशनमध्ये आपण काय करत आहोत, बुडून ठेवत आहोत. लागवड करण्या अगोदर 2 तास असं या रूट इनॉक्युलेशन करतो आपण. तर हे रोपट्याचे मुळं याच्यामध्ये बुडून ठेवायचं, नंतर लागवडीसाठी वापरायचं. हे सॉइल अप्लिकेशन. सॉइलमध्ये कसं अप्लिकेशन केलं जातं, काय काय म्हटलं आपण, 25 किलो शेणखत, कंपोस्ट वगैरे आणि 50 किलो माती आणि 5 किलो बायो फर्टिलायझर हे मिक्स करायचं अगोदर चांगल्या पद्धतीनं. आणि हे जे किती झालेलं आहे, 25, 50 किती झालं, 75 आणि ते 5, 80 किलो झालं आहे. 80 किलो आपल्याला 1 हेक्टरमध्ये स्प्रेड करायचं. अगोदर याचं मिश्रण तयार करायचं, चांगलं युनिफॉर्म मिक्स करायचं आणि ते 1 हेक्टरी काय करायचं, फेकून द्यायचं शेतामध्ये. नेक्स्ट, आता हे मेथड 3, सीड इनॉक्युलेशन, रूट इनॉक्युलेशन, सॉइल अप्लिकेशन. 3 पद्धतीनं बायो फर्टिलायझर अप्लाय केलं जातं. ओके. आता आपल्याला बघायचं बेनिफिट्स ऑफ बायो फर्टिलायझर. या जैविक खताचे फायदे काय आहेत, जैविक खताचे फायदे कोणते आहेत. देर आर व्हेरियस बेनिफिट्स इन यूजिंग बायो फर्टिलायझर ॲज अ फॉलो. मग हे जैविक खताचे वेगळे फायदे आहेत. पहिलं, इट इन्क्रीजेस द यील्ड ऑफ द क्रॉप बाय सप्लाइंग नायट्रोजन इन सॉइल. पहिला फायदा काय, जैविक खत वापरायचं की एकतर उत्पादनामध्ये वाढ होते, दुसरं नत्र खत हे पिकांना मिळतं, सप्लाय नायट्रोजन इन सॉइल. तर हे बायो फर्टिलायझर एकतर पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ करून देतं आणि नत्र स्थिरीकरण करून देतं. तर हे एक फायदा आहे. इट इम्प्रूव्ह द सॉइल कंडिशन अँड हेल्थ थ्रू मायक्रो ऑर्गॅनिझम. दुसरं काय, सॉइल कंडिशन जी आहे हे इम्प्रूव्ह करून देतं, त्या जमिनीची जी हेल्थ आहे ते इम्प्रूव्ह करून देते आणि मायक्रो ऑर्गॅनिझमची संख्या वाढते त्याच्यामध्ये. तर इट इम्प्रूव्ह द सॉइल कंडिशन, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, ड्रेनेज कॅपॅसिटी, नंतर इन्क्रीज द मायक्रोबियन ॲक्टिव्हिटी. तर जमिनीची जी हेल्थ आहे तर ती इम्प्रूव्ह होते मायक्रोइझम. द इन्व्हायरमेंट कॅनॉट बी पोल्युटेड इन
एनिवे ड्यू टू द यूज ऑफ बायो फर्टिलायझर. हे बायो फर्टिलायझर वापरल्यामुळं पर्यावरण दूषित होत नाही. पर्यावरण दूषित होत नाही. जसं रासायनिक खत आपण वापरल्यामुळे तर जमीन नापीक बनते, पर्यावरण दूषित होते. तर हे पर्यावरण दूषित इको फ्रेंडली असतं, तर एक एन्व्हायरमेंटल बॅलन्स ठेवतं. बायो फर्टिलायझर्स आर कन्सिडर इको फ्रेंडली. इको फ्रेंडली आहे बायो फर्टिलायझर आर कन्सिडर इको फ्रेंडली आहे ना. तर पर्यावरणाला अजिबात धोका नाही. हे निसर्गनिर्मित उत्पन्न होतं आणि मरून जातं, म्हणजे पर्यावरणाला काही धोका नसतं. तर बायो फर्टिलायझर हे प्रत्येक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे. 3 पद्धतीनं वापर केलं जातं. सीड इनॉक्युलेशन, रूट इनॉक्युलेशन, सॉईल ॲप्लिकेशन. ओके. तर इथं आपलं बेनिफिट आपण बघत आहोत. बायो फर्टिलायझर सेव्ह द क्रॉप्स प्रायमरीली फ्रॉम सीड, सॉईल अँड वॉटर बॉर्न डिसीजेस. काही बायो फर्टिलायझर जे असतात अँटी फंगल ॲक्टिव्हिटी असतं, तर जमिनीद्वारे होणारे रोग, बियाद्वारे होणारे रोग हे होऊ देत नाही. हे एक फायदा आहे. इट हेल्प्स इन टर्निंग द फिक्स्ड फॉस्फरस टू सोल्युबल फॉर्म अँड इन्क्रीज यील्ड ऑफ क्रॉप अप टू 10 to 30%. दुसरं जे बायो फर्टिलायझर आहे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बायो फर्टिलायझर्स, फॉस्फरस मोबलायझिंग बायो फर्टिलायझर जे म्हणतो आपण. तर हे जे PSB आहे हे जर आपण जमिनीमध्ये टाकलं तर काय करतात, हे फॉस्फरस सोल्युबल फॉर्ममध्ये उपलब्ध करून देतात आणि पिकाचं उत्पादनामध्ये वाढ करून देतात 10 ते 30%. इट इन्क्रीजेस द रेट ऑफ डिकम्पोजिशन इन कंपोस्टिंग प्रोसेस. तिसरं जे आहे डिकम्पोजर बायो फर्टिलायझर ट्रायकोडर्मा. हे जे जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर जे आहे ते डिकम्पोज न झालेलं तर ते लवकर डिकम्पोज करून देतं. हे ट्रायकोडर्मा जर वापरलं तर हे बायो फर्टिलायझरचे फायदे आहेत. तर 3 पद्धतीने नायट्रोजन फिक्सिंग बायो फर्टिलायझर आहे. जमिनीमधलं नत्र, हवेमधलं नत्र जास्तीत जास्त जमिनीमध्ये फिक्सेशन करून ठेवतात, स्थिरी करून ठेवतात आणि पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ करून देतं. दुसरं फॉस्फरस जे इनसोल्युबल फॉर्म आहे ते सोल्युबल फॉर्ममध्ये करून देतात आणि जे अवेलेबल फॉर्ममध्ये नाही ते अवेलेबल फॉर्ममध्ये करून देतात. तर हे फॉस्फरस मोबलायझिंग बायो फर्टिलायझरचं फायदा आहे. तिसरं जे आहे डिकम्पोजर बायो फर्टिलायझर जे आहे ते जे काही शेतामध्ये पालापाचोळा आहे, जसं ऊसाचं पाचट लवकर डिकम्पोज होत नाही, जे ज्वारीचे धसकट आहे, फनकट आहेत ते वर्षानुवर्ष राहतात, ते डिकम्पोज होत नाही. तर हे ट्रायकोडर्मा जर आपण वापरलं शेतामध्ये तर हे सगळं ढसकट वगैरे 1-2 महिन्यामध्ये पूर्ण डिकम्पोज होऊन जाणार. तर या पद्धतीनं बायो फर्टिलायझरचे भरपूर फायदे आहेत आणि पर्यावरणाला संतुलित ठेवणार आहे, इको फ्रेंडली आहे. म्हणून बायो फर्टिलायझर आपण जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे. तर इथं आपण आपलं जे चॅप्टर जे होते आपले कोणकोणते चॅप्टर, ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्लांट न्यूट्रियंट म्हणूनच पूर्ण आपण शिकलेलो आहोत. एवढं मोठं चॅप्टर आहे. आणि क्रॉप सायन्सच्या विद्यार्थ्यांनी 3 चॅप्टर शिकले, प्लांट न्यूट्रियंट म्हणून, नंतर मॅन्युअर म्हणून, नंतर फर्टिलायझर म्हणून. म्हणजे क्रॉप सायन्स या विद्यार्थ्यांचे पेपर फर्स्टमध्ये हे 3 चॅप्टर आपण कवर केले. हे चॅप्टर कवर केले 3 चॅप्टर. म्हणजेच आपण एकूण आतापर्यंत क्रॉप सायन्सचे 6, 7, 8 चॅप्टर कवर केलेले आहेत आणि ॲग्रिकल्चर सायन्स टेक्नॉलॉजीचे 6 चॅप्टर आपलं कंप्लीट झालेलं आहे. तर यानंतर जे आपण घेणार आहोत ते एक्झरसाईज घेऊ. एक्झरसाईज ही फार महत्त्वाची आहे, फारच व्यवस्थित आहे. पूर्ण चॅप्टरची समरी होऊन जातं त्या एक्झरसाईजमध्ये. तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित रिपीट करून बघा आणि लिखाण करा. फारच सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगत आहो. इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहणार, तुम्ही व्हिडिओ बघत राहणार. तर विदाऊट टेन्शन घेत आपण हे सिलेबस पूर्ण कवर करणार आहोत. तर आपण हे जर व्हिडिओ बघत राहणार तर 12वीचंही आपलं फार सोपं होणार आहे.
तर ते व्यवस्थित कळणार. जेव्हा आपल्याला कळालं तर आपल्याला फारच इंटरेस्ट डेव्हलप होतं. तर आपण फारच इंटरेस्टनं बघतो आणि जे समजत नाही भाग ते आपल्याला कंटाळा येतं बघण्यामध्ये. त्यासाठी आपण दिवसातून फक्त 20-25 मिनटं द्यावं. बाकी फिजिक्स, केमिस्ट्री, बायो त्याला जास्त वेटेज द्यावं. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी याचंच पहिले नाव क्रॉप प्रोडक्शन होतं. तो विषय 100 मार्काचा असतं, ऑप्शनल सब्जेक्ट आहे. क्रॉप प्रोडक्शन हे विषय आपण म्हणजे ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा विषय आपण मॅथमॅटिक्सलाही ऑप्शन घेऊ शकतो, बायोलॉजीलाही ऑप्शन घेऊ शकतो. आपण बऱ्याच ठिकाणी बायोलॉजीलाही ऑप्शन आहे. ज्यांना मॅथ ग्रुप ठेवायचा आहे तर त्यांनी बायोलॉजी ड्रॉप करून क्रॉप प्रोडक्शन घेता येतं, ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी घेता येतं. आणि क्रॉप सायन्स जे आहे तो क्रॉप सायन्स ओकेशनल सब्जेक्ट आहे, बायफोकल आहे, 200 मार्काचा आहे आणि तो आपण SLला आणि मॅथला ऑप्शन म्हणून घेतो. तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, इंग्लिश आणि क्रॉप सायन्स असं 5च विषय आपल्याला घेता येतात. 600 मार्क होतात. तर कन्फ्यूज व्हायचं नाही, हे ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी काय आहे म्हणजेच क्रॉप प्रोडक्शन आहे. तर हे ओकेशनल ऑप्शनल सब्जेक्ट आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायो जसं असतं तसं ऑप्शन सब्जेक्ट आहे आणि त्याचं सब्जेक्ट कोड 75 आहे. आणि क्रॉप सायन्सचं B4 आहे म्हणजे बायफोकल आहे, ओकेशनल सब्जेक्टमध्ये येतं ते. तर हे तुमचं क्लिअर केलं तर कन्फ्यूज व्हायचं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं विसरू नका, तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार. थँक्स. जय जवान जय किसान.